are you? I am fine, thank you. Speak loudly in English. Today we are uh, studying this wave diagram. How to write wave diagram? So many diagrams are there, but you find out these words related to bike. You know, bike, फोर व्हीलर, बायसिकल. पूर्वीचे लोक पायसिकल म्हणायचे. हे शब्द कुठून आले? बायसिकल. पायसिकल म्हणायचे, पायसिकल तर बायसिकल. आणि वर्ब राईट केलं. वर्ब राईट तुम्ही वेगळे. ओके. आता बघा, वर्ड्स म्हणजे शब्द रिलेटेड कशाविषयी? बाईकविषयी. तुम्हाला भरपूर सांगता येतील ना बाईकविषयी. काय काय सांगता येईल? पहिलं त्यांनी दिलं आहे इग्निशन. इग्निशन तर माहिती आहे आपल्याला, ते नाही का, बाईकच आहे ती. आणि मग या ठिकाणी दुसरं काय होईल सांगा? येतं आहे तुम्हाला? नाही तर मी सांगतो. काय होईल? पेट्रोल टॅप. काय होईल? पेट्रोल टॅप. हे जर नसेल तर बाईक चालूच होणार नाही, आहे की नाही? पाठ नाही करायचं, ध्यानात ठेवायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, बाईकला काय असतं ते चालूच शकत नाही, बरोबर? आपण किक मारतो, बटन आता स्मूथ झालं आहे, बटन दाबा गाडी चालू झाली. म्हणजे काय काय असणार त्याला? इंजिन असणार. काय असणार? इंजिन. मशीन शिवाय तर कोणतंच चालू शकत नाही का? मशीन नसेल की किती मारा, गाडी चालू होईल का? नाही होणार. म्हणून पहिलं इग्निशन, पेट्रोल टॅप, तिसरं इंजिन, आणि चौथं काय आहे? पिलियन. PILL. PILLION. पिलियन. झाले 3 मार्क तुमचे. 1 2 3. हा बोर्डाचा प्रश्न आहे. SSC 10वीला येतो, 12वीला पण असे आहेत. पण लक्षात ठेवा, व्हर्ब रायटिंग चालू ठेवा. आणि मी या ठिकाणी ग्रामर, मेक क्वेश्चन टॅग, मेनी क्वेश्चन टॅग आपण भरपूर घेतले. क्वेश्चन टॅग भूतकाळाचे घेतले, प्रेझेंट टेन्सचे घेतले, फ्युचर टेन्सचे घेतले. आणि एकच सांगितलं, होकार असेल तर नकार लिहायचा, नकार असेल तर आन्सर काय येईल? होकार. बरोबर की नाही? कांट असेल तर कॅन, बरोबर? डिडंट असेल तर डीड, आणि शुडंट असेल तर शाल. असे करायचे. वुडंट असेल तर विल, वोंट असेल तर विल. मग आता इथं बघा, क्वेश्चन टॅग मेक अ क्वेश्चन टॅग. आय वॉन्ट ट्रबल यू एनी मोर. आय वॉन्ट ट्रबल. वाक्य सगळं लिहायचं हो आन्सरमध्ये. बोर्डाला सगळं वाक्य लिहायचं, नाही तर उत्तरच लिहाल नाही, चालणार नाही. हे सगळं आन्सर. आय वॉन्ट ट्रबल यू एनी मोर. मग वॉन्ट ट्रबल आहे तर मग होकारात्मक काय येईल? विल आय. काय येईल? विल आय. विल आय. आय कॅपिटल, विल W कॅपिटल, आणि त्याच्या पुढं काय द्यायचं? क्वेश्चन मार्क. प्रश्न दिल्याशिवाय राहायचं नाही. कारण विल आय, शॅल आय, कॅन आय, कॅन दे, हॅव दे, हॅवंट आले तर हॅव दे, हॅव आलं तर हॅवंट दे. असं करायचं. खूप सोपा क्वेश्चन. 1 मार्क यू कॅरी. अरे एक मार्क घ्यायचा आपल्याला, बाकी जाऊ इकडं. इंग्लिशमध्ये 1 मार्क घ्यायचा, फार महत्त्वाचं आहे. 100 दिवसांना 100 मार्क मिळतील तुम्हाला. आता इथे फिल इन द ब्लँक लिहायचं. ऑल ओव्हरचा अर्थ काय? एका शब्दाचे 32 अर्थ होतात, आणि 3-4 तरी माहिती पाहिजे तुम्हाला. कारण 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना तेवढं तरी नॉलेज पाहिजे. आणि मग काय होईल? ऑल ओव्हर म्हणजे येस. काय होईल? एव्हरीवेअर. काय होईल? एव्हरीवेअर.
एव्हरी वेअर. बरोबर. EVRYWHERE एव्हरीवेअर, सगळ्या ठिकाणी, ऑल ओव्हर द कंट्री, ऑल ओव्हर द वर्ल्ड, सर्व विश्वात, एव्हरीवेअर. आता या ठिकाणी आपल्याला गॉट अप डाऊन म्हणजे लेफ्ट. गॉट डाऊन म्हणजे काय? लेफ्ट. LEFT. लेफ्ट अर्थ होतो. काय होतो? लेफ्ट. अर्धा मार्क आहे त्याला, 1 मार्क होतो. क्वेश्चन टाकला 1 आहे, याला बाकी 3 मार्काचं आहे, पण मोठं पण येऊ शकतं. मेक मराठी याचं मराठी रूपांतर म्हणजे तुम्हाला गुजराती पण त्या ठिकाणी जे गुजराती असेल लँग्वेज, गुजराती, हिंदी, तामिळ ॲज वेल ॲज मराठी, असे सेंटरला भरपूर मुलं बसलेले असतात वेगवेगळ्या भाषेचे. तर याची मेक मराठी तुम्हाला करता येतं आहे. डोंट फॉरगेट टू डू योगा एक्झरसाइज. हे तुम्हाला काय दिलेलं आहे माहिती आहे का? HWचा अर्थ काय? होमवर्क म्हणजे काय? ग्रहपाठ. आणि ग्रहपाठ केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश लिहिता येईल, इंग्लिश वाचन करता येईल, इंग्लिश स्पीकिंग. सो यू कंटिन्यू स्पीक इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स ॲज वेल ॲज युअर पेरेंट्स अँड टीचर. ओके. काय होईल याचं मराठी सांगत नाही, पण ते आता डोंट फॉरगेट, विसरू नका. कशाला आलाय? योगा म्हणजे काय? योगासनं असतात ना, ते विसरू नका. डू नॉट फॉरगेट टू डू. योगासनं करण्याचं विसरू नका. बरोबर की नाही? आसन म्हणतात त्याला, एक्झरसाइज. आणि अरे मी नाही सांगितलं हो, तुम्ही लिहायचं. तुम्ही कसंही शब्द वापरा, फक्त इथं डोंट फॉरगेट म्हणजे विसरणे, टू डू म्हणजे करा, योगा म्हणजे तुम्हाला माहिती एक्झरसाइज, व्यायाम, नाही का? मग आता त्याचंही वाक्य तयार करायचं मराठीत मस्तपैकी. 1 मार्क घ्या माझ्याकडून. ओके, बाय, थँक्यू, एन्जॉय युअर लाईफ.